नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना तसेच सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी तसेच दिव्यांग बांधवांसाठी खुशखबर आहे। मित्रांनो, एप्रिल महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। वाटप सुरू झालेले आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे। तुमच्या जिल्ह्यात पैसे जमा झाले आहेत किंवा नाही, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहेत आणि बाकी जिल्ह्यात कधी पैसे जमा होणार आहे याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता यांना 1,500 रुपये क्रेडिट झाले काल 7:27 मग या अशा प्रकारे हे मेसेज येत आहे। तुम्हाला ही मेसेज आले असेल, लगेच चेक करा, कारण की काल संध्याकाळपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी बघा, आरिफ ऑनलाईन सेवा केंद्र यांचे पैसे आलेले आहेत 1,500 रुपये, हे जळगाव जिल्ह्यातील आहेत। तर मित्रांनो, जर तुम्हाला काही डीबीटी करायची असेल किंवा बँकेत जाऊन डीबीटी करता येत नसेल तर यांच्याशी आपल्या टेलिग्राम चॅनलवर संपर्क साधा, ते तुम्हाला डीबीटी करून देतील। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी बघा, नागपूर ग्रामीण यांचे पण पैसे आलेले आहे। भाई आज आए है 1,500 रुपये, बाकी कब मिलेंगे। मग बाकीचे पैसे सुद्धा तुम्हाला लवकरच या ठिकाणी मिळणार आहे 3 मेच्या नंतर। 1,500 रुपये आले आहेत टुडे, यांनी जिल्हा तालुका टाकलेला नाही। या ठिकाणी बघा, एप्रिल महिन्याचे पैसे आले, मन फार खुश झाले, धन्यवाद साहेब। हे मुंबई तसेच ठाणेचे मधले आहेत। या ठिकाणी बघा, आज 1,500 रुपये आले। श्रावणबाळ योजनेचे माझ्या आईवडिलांचे पैसे आले 7 वाजता, धन्यवाद सरजी। नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यात एप्रिल महिन्याचे पैसे या ठिकाणी मानधन मिळाले आहे, म्हणजे नाशिकमध्ये सुद्धा या ठिकाणी मानधन मिळालेले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, एअरटेल पेमेंट पैसे आलेले आहेत 1,500 रुपये जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये। मग अकोल्याचे कधी येतील, तर या ठिकाणी बघा, अकोल्याचे पण पैसे जमा होणार आहे लवकरच। 1,500 रुपये आले छत्रपती संभाजीनगर, या ठिकाणी बघा आजच जमा झाले 1,500 रुपये। अहिल्यानगर श्रीगोंदा तालुका या ठिकाणी जमा झालेले आहेत। 1,200 रुपये आले आहेत जिल्हा जळगाव, बाकी 3 महिन्याचे बाकी आहेत, ते सुद्धा आपल्याला लवकर मिळतील, म्हणजे हे 1,200 रुपये इंदिरा गांधी योजनेतील आहे। तर मित्रांनो, नवापूर तालुक्यातील पैसे आले आहेत 1,500 रुपये। धुळे शहरातील 23/4/2025 रोजी 1,500 रुपये जमा झालेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व राज्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला पण हे पैसे मिळालेले असतील, आपण लगेच SMS चेक करा किंवा संध्याकाळपर्यंत हे पैसे तुम्हाला मिळून जातील। मित्रांनो, जर पैसे मिळाले नाही उद्यापर्यंत, तर तुम्ही डीबीटी लिंक चेक करून घ्या, तहसीलमध्ये जाऊन चौकशी करा, तुमचे काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण करा, कारण की आता हे डीबीटीद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता पैसे जमा झाले तर समजायचं की तुमची खरोखर डीबीटी पूर्ण झालेली आहे। उद्यापर्यंत वाट बघा आणि तहसीलमध्ये जाऊन चौकशी करा आणि तुमची जी काही प्रोसेस असेल ती पूर्ण करून घ्या। आणि तुम्हाला जर पैसे मिळाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की इतर सर्व लाभार्थ्यांना त्याची मदत होईल, त्यांनाही कळेल की त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यातील हे पैसे आले आहेत किंवा नाही आहेत, म्हणजे ते चौकशी करू शकतील। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओला जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।